पुढील लढतीचा इथे गर्दनखेच झाली, बात्यातले बाण बाहेर काढा आणि हुकमी यांच्याकडून किरण बगट पैलवान 70,000 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे. माजी खासदार आमच्या कागोसाहेबांच्या वतीने किरणने इथे विजय प्राप्त केला. 10,000 रुपयाचं बक्षीस. ते जर आखाड्यात या. फुरसतीच्या वेळामध्ये आपण सर्वजण आकृतीने बाजूला प्रशांत त्यांनी मला इथं कुस्ती खेळायला बोलवलं. बरेचसे झाले आपले खासदार साहेब श्रीरंगांना बारणे झाले. तर मी ज्या टायमाला खूप लहान होतो, पहिलीपासून 5वी पर्यंत माझं शिक्षण इथं सुधागड एज्युकेशनला झालं. माझे वडील इथे व्यवसायाला होते, म्हणजे आम्हाला करायचे. पण मी आज 10 वर्षांनी पण तिथं आलो. पण मला असं वाटलं की हे माझं गावच आहे. जे माणसांनी मला प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद. आणि कळंबोलीला आपल्या पनवेलला खूप मिस करतो. धन्यवाद. सलामी झालेली रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते सातारा जिल्हा, आद्य क्रांतिकारी नेत्याचा जिल्हा सातारा जिल्हा आणि पैलवानाचा जिल्हा सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात गोळेश्वर गावाचं नाव आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव. 23 जुलै 1952 ला हेल्सी दिला जात आहे. लाल मातीचा खेळ, मातीच्या रंगाचं काली. सन्माननीय परिषद महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय परेश ठाकूर साहेबांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. हॅपी बर्थडे बार बार दिले गाये, बार बार दिले गाये, बार बार दिले गाये, बार बार
जनता युवा मोर्चा रायगड आणि यांनी इथे कुस्तीच्या स्पर्धा इथं ठेवलेल्या होत्या। खरोखरच जबरदस्त अशा इथं स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये 4 टाईम हिंद केसरी, 3 टाईम हिंद केसरी, 2 टाईम हिंद केसरी असे 4-4 मल्ल या इथं येऊन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात आणि त्याचबरोबर मोहोळ साहेबांसारखे एक केंद्रीय मंत्री हे या इथे येऊन या स्पर्धांना उपस्थित राहतात। खरोखरच याच्यामुळे मला वाटतं की कामोठा असेल, कळंबोली असेल, पनवेल असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीला याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात चालना लाभणार आहे। मुळामध्ये जर असं काही समज असं असेल की कुस्ती हा खेळ हा सातारा, मराठवाडा, विदर्भ यांचा असेल तर नाही, कुस्ती हा खेळ इथे पनवेल तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो आणि त्याचबरोबर कामोठा, कळंबोली येथील जो वर्ग आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळत असल्यामुळे मला नक्कीच वाटतं की पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती याच्या पुढे कुस्तीला चालना मिळून त्याचा फायदा हा तरुणांना मग सांगता त्यांचं शारीरिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारघरतर्फे फुटबॉलचे सामने हे सुद्धा खारघरमध्ये ठेवण्यात आलेले, फार मोठ्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेले होते, अतिशय आकर्षक असे ठेवलेले होते। ते सामनेसुद्धा फार चांगल्या रीतीने पार पडले। याच बरोबरीने कळंबोली येथे सुद्धा क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटचे सामने हे सुद्धा आयोजित करण्यात आलेले होते। त्या इथं सुद्धा फार मोठ्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांचं या इथे प्रतिसाद लाभला। म्हणजे हे सर्व बघितलं तर मला वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे तरुणांना कार्यक्रम देण्याचं काम करत आहेत। नक्कीच सांगता याच्यामुळे तरुणांना या इथे शारीरिक कसरत करण्यासाठी, मानसिक आरोग्य लाभण्यासाठी आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये होण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात फायदा होईल। पनवेल महानगरपालिका ही अशा प्रकारचे क्रीडा संस्कृती ही आपल्या इथं रुजावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आहे। माननीय आमदार प्रचंदा ठाकूर असतील, आयुक्त माननीय मंगेश चितळे साहेब असतील, पूर्वीचे आयुक्त माननीय गणेश देशमुख साहेब असतील, यांचा क्रीडा संस्कृती आणि कला संस्कृती याचा मोठ्यात मोठा या इथे विकास व्हावा ह्यासाठी अतिशय पद्धतशीरपणे इथे जे प्रयत्न चालू आहेत हे मला वाटतं की सध्या आज या इथे जी गर्दी जी जमलेली होती, नक्कीच मला वाटतं की याचं रूपांतर हे एक मोठ्या क्रीडा संस्कृतीमध्ये पूर्णच पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई तरी नक्कीच होईल असं मला वाटतं।